जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा जी काही कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात जी पदं आहे तर त्या पदामध्ये आपण ओपन कॅटेगरी असेल, त्यानंतर बघा एसटी कॅटेगरी आहे, त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे, अशा ज्या महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत त्या संदर्भात बघा जे काही कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या येणारी जी पदं आहे, कारण जी पदं होती तर ती बघा समांतर आरक्षणामध्ये सध्या रिक्त राहिलेली पदं आहे। विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या यादी सध्या 11,085 उमेदवारांची लागली होती, तर त्या यादीमध्ये जे समांतर आरक्षणामध्ये सध्या उमेदवार मिळाले नाही, तर त्या उमेदवारांचं या ठिकाणी बघा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये त्यांच्या कॅटेगरीच्या प्युअरमध्ये सध्या होत असतं। तर जेणेकरून प्रत्येक कॅटेगरीचे सध्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये म्हणजे जवळपास 34 जिल्हा परिषदमध्ये बघा प्रत्येक कॅटेगरीचे किती पदं त्या ठिकाणी आले होते भरण्यासंदर्भात आणि किती पदं सध्या त्या ठिकाणी बघा भरले गेले आहे आणि उर्वरित जे काही शिल्लक पदं आहे तर ते नेमकं किती आहे, तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही ओबीसी प्रवर्ग आहे तर ओबीसी प्रवर्ग संदर्भात बघा संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, तर ह्या संपूर्ण ज्या आस्थापनाच्या सध्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये नगरपालिकेमध्ये ओबीसी प्रवर्गाचे सध्या किती पदं ह्या ठिकाणी बघा समांतर आरक्षणाची शिल्लक आहे, जेणेकरून जे काही कन्व्हर्टेड राऊंड ह्या ठिकाणी जेव्हा होणार तर त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या वेकेन्सी असणार आहे ओबीसीच्या, तर ओबीसी प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामध्ये सध्या किती पदं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा जो व्हिडिओ आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। आता हे जे विदाऊट इंटरव्ह्यूची जी यादी लागली होती तर ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचं या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। तर स्क्रीनवर आपण जे काही ओबीसी प्रवर्ग असेल तर ओबीसी प्रवर्गाचं ह्या ठिकाणी बघूया। तर ह्याच्यामध्ये बघा जो काही प्रवर्ग आहे ओबीसी प्रवर्गाच्या जे समांतर आरक्षण असेल मग त्याच्यामध्ये माजी सैनिक असेल, त्यानंतर बघा जे काही अंशकालीन असेल, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, त्यानंतर भूकंपग्रस्त असेल, असे जे समांतर आरक्षणामध्ये सध्या जे उमेदवार होते तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। आता या ठिकाणी जर उदाहरण घेतलं आपण माजी सैनिक जे काही ह्या ठिकाणी 33 पदं सध्या आलेली होती माजी सैनिकची, तर आपण जे काही माहिती बघतोय ते जिल्हा परिषद ह्या ठिकाणी सिंधुदुर्गची माहिती आपण बघतो आहे। तर ह्या ठिकाणी बघा जे काही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या ज्या एक सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकच्या या ठिकाणी 33 पोस्ट आल्या होत्या, त्याच्यामध्ये बघा एकही उमेदवार ह्या ठिकाणी मिळाला नाही। म्हणजे जे काही 33 पोस्ट ह्या ठिकाणी हॉरिझॉन्टलमध्ये ह्या ठिकाणी बघा जे समांतर आरक्षण होतं एक सर्व्हिसमॅनचं, तर 33 पैकी या ठिकाणी एकही उमेदवार ह्या ठिकाणी मिळाला नाही। त्यानंतर अंशकालीन जे आहे तर त्यासाठी 22 पदं ह्या ठिकाणी आले होते, तर ते देखील ह्या ठिकाणी बघा एकही उमेदवार सध्या रिकमेंडेशन या ठिकाणी झालेला नाही। जवळपास या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेडचं जर बघितलं तर या ठिकाणी 11 पोस्ट, त्या 11 जे काही प्रोजेक्ट अफेक्टेड जे असेल प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उमेदवार मिळालेले आहे। त्यानंतर भूकंपग्रस्तसाठी या ठिकाणी 4 पदं होती, तर 4 पैकी या ठिकाणी बघा 0 म्हणजे या ठिकाणी कोणताही उमेदवार मिळाला नाही। तर असे आपण प्रत्येक जिल्हा परिषदच्या सध्या ओबीसी प्रवर्गाचे एकूण किती ह्या ठिकाणी बघा पदं सध्या रिक्त आहे तर ते आपण बघणार आहोत। तर निश्चित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो ह्या जी यादी ह्याच्या ॲनालिसिस करून सध्या बनवण्यात आला आहे। तर पुढे आपण इतर जे काही जिल्हा परिषदचं आहे तर त्यांची देखील आकडेवारी आपण बघूया। तर मित्रांनो, आधी आपण जे काही जिल्हा परिषदमध्ये ज्या सध्या रिक्त पदं आहे समांतर आरक्षणाची, तर त्या आरक्षणाची या ठिकाणी बघा ओबीसी प्रवर्गासाठी जे काही कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या येत आहे किंवा येणार आहे जी पदं, तर त्याचा एक अंदाज येणार। तर ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या समांतर आरक्षणाची किती रिक्त पदं आहे, जेणेकरून कन्व्हर्टेड जो राऊंड असेल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। मग ह्याच्यामध्ये जे काही माजी सैनिकची जी पदं आहे तर ती माजी सैनिकची पदं त्यांच्या GR नुसार जे त्यांची टक्केवारी आहे तर ते टक्केवारीनुसार बघा राखीव ठेवण्यात येतात, तर ते राखीव देखील आपण बघणार आहोत। तरी देखील एकंदरीत जे संपूर्ण ॲनालिसिस आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे। तर ह्याच्यामध्ये पहिली जी जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी बघा जळगाव जिल्हा परिषदमध्ये एक पद सध्या ओबीसी प्रवर्गाचं या ठिकाणी रिक्त आहे हॉरिझॉन्टल कॅटेगरीमधलं। त्यानंतर बघा वाशिममध्ये या ठिकाणी एक पद रिक्त आहे। भंडारा जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी 4 पदं रिक्त आहे। जिल्हा परिषद गोंदियामध्ये 1 पद रिक्त आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये 33 पदं या ठिकाणी रिक्त आहे। त्यानंतर जिल्हा परिषद नांदेडमध्ये जर बघितलं तर 64 पदं सध्या रिक्त असलेले आपल्याला ओबीसी प्रवर्गाचे आपल्याला त्या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये पाहायला मिळत आहे। त्यानंतर हिंगोली जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी बघा 26 पदं सध्या रिक्त आहे। त्यानंतर जिल्हा परिषद परभणी असेल तर परभणीमध्ये जवळपास 26 पदं या ठिकाणी रिक्त आहे। त्यानंतर जिल्हा परिषद जालना आहे तर जालन्यामध्ये या ठिकाणी 33 पदं सध्या रिक्त आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आहे तर तेथे बघा 68 म्हणजे 68 पदं सध्या त्या ठिकाणी समांतर आरक्षणाचे रिक्त राहून गेलेले आहे। म्हणजे हे जी
संपूर्ण जी पदं आहे ती कन्व्हर्टेड राऊंडमध्ये बघा या ठिकाणी कन्व्हर्ट होऊन ओबीसी प्रवर्गाची जी पदं आहे समांतर आरक्षणामधली तर ते प्युअर ओबीसीमध्ये या ठिकाणी बघा कन्व्हर्ट होऊन जे काही कन्व्हर्टेड राऊंड आहे विशेष परवानगी मिळाल्यानंतर जो स्टार्ट होणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर पुढची ज्या काही जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद बघा नाशिक जिल्हा परिषदमध्ये एकूण 32 पदं सध्या रिक्त आहे. त्यानंतर जिल्हा परिषद धुळ्यामध्ये 2 पदं आहे. जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये 1 पद आहे. त्यानंतर जिल्हा परिषद लातूरमध्ये या ठिकाणी 14 पदं रिक्त आहे. त्यानंतर पुढची जिल्हा परिषद बघा धाराशिव जिल्हा परिषद असेल तिथे 26 पदं सध्या रिक्त आहे. त्यानंतर सांगली जी जिल्हा परिषद असेल तिथे बघा 38 पदं सध्या रिक्त आहे समांतर आरक्षणाची. त्यानंतर इकडं आपण गेलो तर या ठिकाणी बघा सोलापूरमध्ये 7 जे पदं आहे ते समांतर आरक्षणाची या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर जवळपास सातारा जिल्हा परिषदमध्ये बघा या ठिकाणी जो काही आकडेवारी आहे ती 69 आहे म्हणजे 69 पदं सध्या सातारा जिल्हा परिषदमध्ये जे काही ओबीसी प्रवर्गाचे समांतर आरक्षणामध्ये या ठिकाणी कॅन्डिडेट मिळालेले नाही ती पदं या ठिकाणी 69 पदं सध्या रिक्त आहे. त्यानंतर जिल्हा परिषद रत्नागिरीचा जर विचार केला तर या ठिकाणी 42 पदं सध्या रिक्त आहे. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सर्वात जास्त या ठिकाणी बघा 70 पदं ओबीसी प्रवर्गाची सध्या रिक्त आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये जर बघितले तर या ठिकाणी बघा 69 पदं सध्या कोल्हापूरमध्ये ओबीसी प्रवर्गाची या ठिकाणी जे काही समांतर आरक्षणामध्ये या ठिकाणी कॅन्डिडेट मिळाले नाही. तर सर्वात जास्त जी पदं असेल तर या ठिकाणी एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आहे, कोल्हापूर जिल्हा परिषद आहे, सातारा जिल्हा परिषद आहे. तर ह्या महत्त्वाच्या ज्या जिल्हा परिषद आहे रत्नागिरी जिल्हा परिषद असेल तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी काही ओबीसी प्रवर्गाची समांतर आरक्षणामधली जी पदं होती तर त्या ठिकाणी बघा भरली गेली नाही. त्या ठिकाणी जो समांतर आरक्षणामधली जी माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे जे उमेदवार होते तर त्या ठिकाणी बघा त्यांना मिळाले नाही. तर ते पदं सध्या या ठिकाणी कन्व्हर्टेड होऊन जो काही प्युअर असेल म्हणजे सर्वसाधारण ओबीसीमध्ये ही पदं सध्या मिळणार आहे. त्यानंतर पुढची काय जिल्हा परिषद च्या जर बघितलं तर जवळपास आता हे आपण संपूर्ण जे जिल्हा परिषद बघितले आहे तर एकूण टोटल जे काही आकडेवारी होते ओबीसी प्रवर्गाची तर या ठिकाणी बघा 630 एवढी पदांचं या ठिकाणी आकडेवारी होते. संपूर्ण जिल्हा परिषदची एकूण जी काही समांतर आरक्षणामध्ये जे रिक्त पदं आहे तर त्यांची आकडेवारी 630 एवढी होत आहे. तर ही फक्त जिल्हा परिषदची आहे आणि ही मराठी माध्यमाची असणार आहे. त्यानंतर ज्या काही उर्दू माध्यम असेल हिंदी माध्यम असेल तर त्यांची देखील वेकन्सीही वेगळी राहणार आहे. त्यानंतर बघा आपण पुढचं महानगरपालिकेचं बघूया. तर महानगरपालिकेमध्ये जवळपास ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहे तर त्यांच्या ओबीसी प्रवर्गामध्ये या ठिकाणी जे समांतर आरक्षणामध्ये जे रिक्त राहिलेली पदं आहे तर ह्याच्यामध्ये बघा नवी मुंबईमध्ये जवळपास 11 पदं रिक्त आहे. त्यानंतर KDMCमध्ये या ठिकाणी 2 पदं रिक्त आहे. नंतर मीरा भाईंदर या ठिकाणी 3 पदं रिक्त आहे. त्यानंतर मुंबई सबमध्ये मराठी माध्यमाचे 29 पदं रिक्त आहे आणि इंग्रजी माध्यमाचे 43 पदं या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर बघा PMCमध्ये जवळपास 11 पदं हे इंग्रजी माध्यमाचे रिक्त आहे आणि 29 पदं ही मराठी माध्यमाची सध्या रिक्त आहे. त्यानंतर PCMCमध्ये या ठिकाणी 5 पदं हे मराठी माध्यमाची आहे. त्यानंतर सांगली मिरजमध्ये 2 पदं आहे आणि नगरपालिका जी आहे ती या ठिकाणी बघा कराडमध्ये 1 पदं सध्या रिक्त आहे. म्हणजे जवळपास महानगरपालिका आणि नगरपालिका याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी मुंबईमध्ये जवळपास आणि या ठिकाणी PMCमध्ये या ठिकाणी बघा ओबीसी प्रवर्गाचे जे काही समांतर आरक्षणामध्ये सध्या कॅन्डिडेट मिळालेले नाही तर ही पदं सध्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत जर बघितलं संपूर्ण महानगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल तर ह्या संदर्भात ज्या टोटल जी पदाची आकडेवारी असेल तर ती ह्या ठिकाणी आपण पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर जो कन्व्हर्टेड राऊंडमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जे काही सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका नपा संदर्भात या ठिकाणी जवळपास जिल्हा परिषदमध्ये 630 पदं आहे रिक्त आणि मनपामध्ये 81 पदं आहे आणि नपामध्ये 1 पदं आहे. तर ह्यांची जर आपण टोटल बेरीज जर केली तर जवळपास 722 पदं या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचे आपल्याला समांतर आरक्षणामध्ये रिक्त राहिलेली आपल्याला दिसून येत आहे. मग ह्याच्यामध्ये जे काही माजी सैनिकची जी पदं असेल तर ती माजी सैनिकची त्यांच्या GR नुसार जी टक्केवारीनुसार त्यांना राखीव ठेवण्यात येणार आहे. तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा जवळपास ह्याच्यामधली जी काही 10% असेल किंवा मग जी कन्व्हर्टेड होणार आहे तर ती पदं ह्याच्यामध्ये जवळपास 600 ते 700 दरम्यानची ही पदसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी देखील जवळपास जो ॲनालिसिस केलं आहे तर 722पर्यंत जी काही पदसंख्या आहे रिक्त असलेली तर ती आपल्याला ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळतं आहे. तर हे संपूर्ण जे काही ओबीसी प्रवर्गाचा हे जे रिक्त कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही
व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा लेटेस्ट अपडेट, महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच असाल, चॅनलला या ठिकाणी बघा, ही जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देखील मिळून जाईल. लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर चॅनलला देखील जॉईन व्हा टेलिग्रामला, तेथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही अपडेट आहे तर ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. तर आतापर्यंत आपण OBC प्रवर्गाचा हा व्हिडिओ आहे, त्यानंतर बघा ओपनचा या ठिकाणी आपण बनवला होता, त्यानंतर ST प्रवर्गाचा देखील समांतर आरक्षण रिक्त पदाचा बनवला होता, त्यानंतर EWSचा देखील आपण महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ देखील या ठिकाणी बनवलेला आहे. तर उर्वरित जे काही कॅटेगरी असेल तर त्यांचे देखील आपण ॲनालिसिस व्हिडिओ सध्या आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. तुम्हाला काही कमेंट असतील तर कमेंट देखील तुम्ही कळवा, जेणेकरून कमेंटवर तुम्हाला माहिती पडेल की नेमकं काय इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.